नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्चर आर्ट करणार आहोत आणि यासाठी मी हँडमेड पेपर घेतलेला आहे आणि टिश्यू पेपर वापरून आपण हे टेक्स्चर आर्ट करणार आहोत। त्यासाठी मी हा एक कंटेनर घेतलेला आहे आणि यामध्ये मी टिश्यू पेपरचे असे छोटे छोटे पीसेस करणार आहे आणि आपण हे सगळे पीसेस जे आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते भिजवून घेणार आहोत आणि हे भिजवून झाल्यानंतर आपल्याला हे जे टिश्यू पेपर आहेत तर ते थोडेसे प्रेस करून त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। त्यानंतर हा जो हँडमेड पेपर आहे तर तो मी आडवा केलाय आणि आपण अतिशय सोपं असं इकडे हे आर्टवर्क करणार आहोत। ते म्हणजे मी इकडे हा रेनबो काढलेला आहे, मी इकडे राउंडर वापरती आहे, तुम्ही फ्री हँड सुद्धा सेमी सर्कल्स काढू शकता। यावरती मी आधी फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी एक एक करून व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे टिश्यू पेपर मी लावायला सुरुवात करणार आहे। प्रत्येक टिश्यू पेपर मी पेस्ट करताना छोटे छोटे असे त्याचे मी भाग करतेय। तर आता हे जे टेक्स्चर आर्ट आहे तर ते आपण दोन पद्धतीने करू शकतो। हा जो प्लेन टिश्यू पेपर आहे तर तो मी पेस्ट करून घेतलेला आहे आणि नंतर मी त्याला कलर देणार आहे। तुम्ही 7ही कलर्स वेगवेगळ्या पेपर कप्समध्ये घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये टिश्यू पेपर घालून थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही अशा पद्धतीने पेस्ट करू शकता एक एक कलर टिश्यू पेपरचा। पण मी हे इकडे असं करण्याचं कारण हे जास्त सोपं पडतं। तुम्ही जर मी व्हिडिओमध्ये दाखवली ती पद्धत केलीत तर हा संपूर्ण रेनबो जो आपण तयार केलेला आहे तो सगळा टिश्यू पेपर पूर्णपणे वाळल्यानंतरच तुम्हाला कलर द्यायचा आहे। कलरिंगसाठी मी इकडे ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे। बॅकग्राऊंडला इकडे मी छोटा स्पंज वापरलेला आहे आणि ब्लू कलरमध्ये थोडासा व्हाईट ॲक्रेलिक कलर मिक्स केलेला आहे। मी असे पॅचेस तयार केलेले आहेत। पहिल्यांदा ब्लू कलर देऊन झाल्यानंतर मी व्हाईट कलरने असे काही ढग तयार केलेले आहेत। आणि अशा पद्धतीने आपलं हे अतिशय सुंदर असं टिश्यू पेपर वापरून टेक्स्चर आर्ट तयार झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।